हॅलो नाशिककर, मी तुमच्या सगळ्यांची लाडकी पूनम. तर सगळ्यांना पडलेला प्रश्न म्हणजे सोयाबीनचा भुस्सा लागतो की गव्हाचा भुस्सा लागतो की भाताचा लागतो. अहो तिन्हीपैकी कुठलाही चालेल, फक्त एवढं सगळं प्रोसेस पूर्ण मी तुम्हाला 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला द्यावं लागणार ती म्हणजे व्हिजिट आणि ट्रेनिंग घ्यावं लागणार. जर कुणाला ट्रेनिंग किंवा व्हिजिट द्यायची त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेल. थोडासा वेळ लागतोय पण करते. सो ज्यांना कुणाला करायचं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. आणि अवघड काहीच नाही, सगळ्यातलं सोप्यातलं सोपं काम आहे. फक्त तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे, तो दिला की सगळं होतंय. आपण असं सुंदर प्रकारे पाणी मारत होतो ना आज, की मला पाणी मारतानाच हसायला येत होतं की मी पाणी मारते का काय करते. पण म्हटलं ठीक आहे, आता वाकडं तिकडं कसं होईना पण आपल्याला मारावं तर लागणार आहे, कारण उद्याची ऑर्डर आजच आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. म्हणून चालली होती आपली धावपळ. धावपळीच्या काळात एवढं काय जबरदस्त चालू होतं ते म्हणजे स्वराजचं मार खाणं. जाम मार खाऊन मी इकडं प्लांटकडे आलते, एकटीच निघून आले. आणि तुम्हाला पडलेला प्रश्न की मशरूम तर आपण देतो, पण त्याच्या मागचं याचं काय करायचं? अवघड नाही आहे हो. सोलायचं, वाळत टाकायचं, त्याची मस्त पावडर बनायची. पावडर पण मस्त विकली जाते, ती पण विकायची. ज्यांना कोणाला विकायची त्यांनी विकायची, ज्यांना कोणाला घरी खायची त्यांनी घरी खायची. अशा प्रकारे आपल्या प्लांटला मी बाय बाय बोलून निघाले घरच्या रस्त्याला. आता एवढं सगळं काम केलं म्हटलं कुलूप एकदम पॅक लावलं पाहिजे आणि घरी जायला पाहिजे. म्हणूनच मी कुलूप घेतलं, पॅक लावलं आणि घरचा रस्ता पटकन पकडला, कारण मला घरी भरपूर काम होतं. सो आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.